आणि हे पाणी पिण्याची एक पद्धत आहे। कॅप्टन ब्रिग्जने हा किल्ला का सोडला? कारण ह्या किल्ल्यावर असलेल्या कातळखोऱ्यातील ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांनी ह्या कॅप्टन ब्रिग्जवर एवढी मोहिनी घातली की त्यांनी ह्या पायऱ्या तोडायचा हा विचार सोडून दिला। ह्या किल्ल्याच्या पायऱ्यामुळे हा किल्ला वाचला आणि हेच खरं सौंदर्य आहे ह्या किल्ल्याचं, या हरिहरगडाचं। नमस्कार भावांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। मी तुमचा सहप्रवासी, मी वाटसरू, मी मिलिंद भोसले तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला किल्ले पाहायला मिळतील, दुर्ग पाहायला मिळतील आणि ह्या प्रत्येक दुर्गांचं त्यामध्ये एक वैशिष्ट्य असतं। प्रत्येक दुर्ग हा वेगळा असतो। काहींना बेलाक कडे असतात, तर काहींना बुर्ज असतात, तर काहींना कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या असतात। तुम्हाला या पायऱ्यावरून कळलं असेल मी कोणत्या किल्ल्याविषयी बोलतोय तो। एनी केसेस? अगदी बरोबर, ज्या किल्ल्याला 80 अंशामधल्या कातळखोऱ्यामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत असा हरिहर उर्फ हर्षगड आपल्याला आज सर करायचा आहे आणि याच किल्ल्यावर आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत। आणि ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा, कारण हा ब्लॉग काहीतरी थ्रिलिंग आणि ॲडव्हेंचरफुल असणार आहे। बेस विलेजला आलेलो आहोत, इथं नाश्ता करण्याची सोय आहे, इथं आपण नाश्ता करून मग निघणार आहोत। या ठिकाणी आपल्याला काही छोटे पर्यटक भेटलेले आहेत, छोटे ट्रेकर्स भेटलेले आहेत। त्यांचा उत्साह खूप वाढलेला आहे, कारण त्यांनी यूट्यूबवर किंवा रील्सवर ह्या हरिहर किल्ल्याविषयी ऐकलं असेल, त्यामुळे त्यांना या किल्ल्यावर जाण्यासाठी उत्सुकता त्यांची वाढलेली आहे। त्यांनाच विचारूया, तुम्ही कुठं पाहिलं हरिहरगड? यूट्यूबवर हो का? मग तुम्हाला असं वाटतं का तुम्ही किल्ल्यावर वरपर्यंत जाल म्हणून? नक्की? मला कॉन्फिडन्स आहे। व्हेरी गुड। मित्रांनो, आपण म्हणतो सोशल मीडियामुळे ही छोटी पिढी बिघडली। हरिहर या किल्ल्याचे नाव उद्गारताच हृदयामध्ये धगधग वाढते आणि आपल्या नजरेसमोर उभ्या राहतात त्या कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या। आणि याच पायऱ्यामुळे हा किल्ला महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये सध्या चर्चेमध्ये आहे आणि ट्रेकर लोकांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे। अलीकडच्या काही काळामध्ये सोशल मीडियामुळे तो हा जास्त ट्रेंडिंग होत चाललेला आहे। हरिहर उर्फ हर्षगड हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील टाके या गावाजवळ हा किल्ला त्र्यंबकेश्वराच्या पर्वतरांगेवर वसलेला आहे। हरिहर किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 3376 म्हणजेच 1120 मीटर इतकी आहे। या किल्ल्याची विशेषता म्हणजे हा किल्ला पायथ्यापासूनच त्रिकोणी आकाराचा आहे। या किल्ल्याची बांधणी यादव काळात झालेली असावी। इसवी सन 9 ते 1400 या काळामध्ये या किल्ल्याची बांधणी केली गेली असावी आणि हा किल्ला बांधण्यासाठी दगड, विटा आणि अल्कलीचा वापर केला असावा। नाशिकपासून 40 किलोमीटर तर ब्रह्मगिरीपासून 20 किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला वसलेला आहे। या टिल्लू पिल्लूंच्या अंगात भरपूर शक्ती संचारलेली आहे, त्यामुळे शक्तीचा उपयोग करतायत आणि ही झाडाचं मूळ उपटण्याचा प्रयत्न करतात। जोर लगा के शबास शबास शबास, हात लगा, दमला तुम्ही। शबास, राहू द्या, तुमचं काम नाही। 15-20 मिनिट चालल्यानंतर आपण ह्या एका टप्प्यावर येऊन पोहोचतो। पुढे सपाटी आहे इथं आणि समोर दिसतोय ना तो डोंगर, त्या डोंगरावर एक दगड आहे मोठा, तो दगड म्हणजे नागफणी। दिसला तुम्हाला? ते बघा, भला मोठा दगड आहे त्या डोंगरावर, त्याला नागफणी बोलतात। मित्रांनो, सह्याद्रीमध्ये भटकायचं म्हणलं की तहान भूक लागतेच। कधी कधी तुम्हाला भुकेसाठी काहीतरी मिळू शकतं, पण पाणी मिळण्यासाठी मात्र तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते। परंतु सह्याद्रीमध्ये हे अमृत तुम्हाला जागोजागी मिळतं। असे जिवंत पाण्याचे झरे तुम्हाला पाहायला मिळतात आणि हे पाणी पिण्याची एक पद्धत आहे, लाईक दिस।
मित्रांनो, तुम्हाला बहुधा माहीत नसेल किंवा ऐकून तुमचा विश्वास देखील बसणार नाही, या हरिहर किल्ल्याच्या प्रेमात एक इंग्रज अधिकारी पडला होता. हो, हे खरं आहे. यादवांनी हा किल्ला बांधल्यानंतर तो इंग्रजांच्या ताब्यात येईपर्यंत अनेक राजवटी या किल्ल्यावर होऊन गेल्या. त्यामध्ये सर्वप्रथम अहमदनगरचा निजामशाह, त्यानंतर मराठे, पुन्हा मोगल आणि त्यानंतर 1818मध्ये इंग्रज. जेव्हा इंग्रजांनी हा किल्ला ताब्यामध्ये घेतला तेव्हा इतर किल्ल्याच्या तुलनेत या किल्ल्यावर येणाऱ्या वाटा किंवा मार्ग इंग्रजांनी कधीही बंद नाही केले. का तर या कातळात कोरलेल्या पायऱ्यांमुळं. या पायऱ्या इतक्या सुंदर होत्या की इंग्रज अधिकारी कॅप्टन ब्रिग्ज याच्या मनावर या पायऱ्यांनी इतकी मोहिनी घातली की त्या अधिकाऱ्यांनी हा किल्ला कधीही उद्ध्वस्त केला नाही किंवा किल्ल्यावर येणारे पायरी मार्ग कधीही बंद केले नाहीत. आणि हेच ते कारण होतं हा किल्ला शाबूत राहण्याचं. म्हणजे खऱ्या अर्थाने या किल्ल्याचं सौंदर्य हेच किल्ल्याचं रक्षणकर्ता बनलं होतं. किल्ल्यावर जाण्यासाठी हा पायरी मार्ग जरा खडतर आहे, परंतु प्रत्येक पायरीवर खाचा आहेत. त्या खाचामध्ये हात देऊन आपण अगदी व्यवस्थितपणे किल्ल्याच्या माथ्यावर जाऊ शकतो. घाबरण्याचं काहीच कारण नाही. आता आपण एक टप्पा पूर्ण करून आलेला आहे. आपण खालून सुरू केलं आणि मेन दरवाजापर्यंत आलो. त्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर अजून एक कातळकड्यांचा हा कातळ पायऱ्या आहेत. या पहा, ह्या पायऱ्या त्या मुख्य पायऱ्यांपेक्षाही अवघड आहेत. या सह्याद्रीमध्ये फिरायला वाघ, वारा आणि मराठे हे तीन सोडून या सह्याद्रीमध्ये कुणीही फिरू शकत नाही. या सह्याद्रीमध्ये फिरण्यासाठी वाघाचं काळीज लागतं. वारा, वाघ आणि मराठे. मराठे आले, मराठे आले, मराठे. आले मराठे, आले मराठे. मित्रांनो, या 80 कोणामधला पायऱ्या चढणं मोठं जिकरीचं काम आहे. चलो, थांबायचं नाही, काढा थांबायचं नाही. मित्रांनो, ह्या किल्ल्याचा इतिहास पाहिला तर ह्या किल्ल्यावर अनेक राजवटी होऊन गेल्या. सर्वप्रथम अहमदनगरचा निजामशाहीने हा किल्ला ताब्यामध्ये घेतला. त्यावेळेस शहाजी राजांनी 1636मध्ये या किल्ल्यावर ताबा मिळवला. त्यानंतर स्वराज्यातील पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला 1670मध्ये स्वराज्यामध्ये आणला. परंतु त्यानंतर हा किल्ला मुघलशाहीत गेला. अकबर खान हा मुघलशाही सरदार होता. त्यांनी हा किल्ला 1689मध्ये मुघलशाहीत आणला. त्यानंतर 1818मध्ये इंग्रजांनी जे महाराष्ट्रामध्ये किल्ले होते ते किल्ले पूर्णपणे उद्ध्वस्त केले. त्या किल्ल्यामध्ये हा किल्ला मात्र सुटला. त्यावेळेस कॅप्टन ब्रिग्जने हा किल्ला का सोडला? कारण ह्या किल्ल्यावर असलेल्या कातळकोऱ्यातील ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांनी ह्या कॅप्टन ब्रिग्जवर एवढी मोहिनी घातली की त्यांनी ह्या पायऱ्या तोडायचा हा विचार सोडून दिला. या सुंदर पायऱ्यामुळे तो कॅप्टन ब्रिग्जसुद्धा मोहित होऊन गेला आणि ह्या पायऱ्या सोडल्या. म्हणजे ह्या किल्ल्याचा त्यांनी अजिबात विध्वंस केला नाही किंवा इतर किल्ल्याप्रमाणे हा किल्ला नासधूस झाला नाही. ह्या किल्ल्याच्या पायऱ्यामुळे हा किल्ला वाचला आणि हेच खरं सौंदर्य आहे ह्या किल्ल्याचं, या हरिहरगडाचं. जय हनुमान. आता आपण किल्ल्याच्या माथ्यावर येऊन पोहोचलेलो आहोत आणि या किल्ल्याच्या माथ्यावर आपल्याला 3 टाकी पाहायला मिळतात आणि हा भला मोठा तलाव पाहायला मिळतो. तुम्ही जर पाहिलं तर ह्या तलावाचं बांधकाम अजून शाबूत आहे. किल्ल्यावर पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सगळ्यात मोठा तलाव आहे हा.
मित्रांनो, या हरिहर किल्ल्यावर आलेले हे बालशिवाजी आपल्याला भेटलेले आहेत. त्यांच्या शौर्याला सलाम करा, कारण एवढ्या कमी वयात त्यांनी एवढी मोठी मजल मारलेली आहे. छोट्या मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की मासाहेब जिजाऊंचा. मित्रांनो, किल्ल्याच्या पूर्वेकडील भागामध्ये आपल्याला हे दारुगोळा कोटर पाहायला मिळतं आणि या ठिकाणी काही टाकी आहेत पाण्याची. एक टाकं मोठं, एक टाकं छोटं, अशी 4 टाकी बाजूला आहेत एका लाईन मध्ये. आणि त्या समोरच तुम्हाला पाहायला मिळतंय दारू कोठार. या इथे छोटं टाकं आहे आणि बाजूला पण एक मोठं टाकं आहे. त्या टाक्याच्या बाजूला हे टाकं बनवण्याचा उद्देश काय समजत नाहीये. एक टाकं छोटा आणि एक टाकं मोठा आहे. तसं पाहिलं तर हा हरिहरगड एकदम आटोपशीर आहे. या किल्ल्याचा मुख्य उद्देश होता महाराष्ट्र आणि गुजरातमधील व्यापारी मार्गावर लक्ष ठेवणे. या किल्ल्यावर उभे राहून तुम्हाला समोर ब्रह्मगिरी पर्वत आणि नागफणीचा डोंगर सहदृष्टीस पडतो. किल्ल्याच्या बाजूला असलेला त्र्यंबक किल्ला, जेव्हा मोरोपंत पिंगळे यांनी हा हरिहरगड ताब्यात घेतला त्याच वेळेस त्र्यंबक किल्लासुद्धा ताब्यामध्ये घेतला होता. मित्रांनो, समोर जो पाहतोय तो हा किल्ल्याचा बालेकिल्ला. या इथे आपल्याला बालेकिल्ला पाहायला मिळतोय. चला आता बालेकिल्ल्यावर जाऊया आपण. आता आपण किल्ल्याच्या सर्वात उंच भागावर म्हणजे बालेकिल्ल्यावर येऊन पोहोचलेलो आहोत. आणि या बालेकिल्ल्यावर आपल्याला पूर्ण गडाचा व्ह्यू दिसतो. समोरचा पाहतोय तो दारू कोठार आहे. त्या बाजूला इथं आहे तलाव आणि या ठिकाणावर आपण वरती आलो या इथून. आणि या पुढे आपल्याला पाहायला मिळतंय ते नागफणी. म्हणजे ह्या बालेकिल्ल्या टोकावर उभं राहिल्यानंतर पूर्ण किल्ला आपल्याला पाहायला मिळतो. महाराज आस्ते कदम, आस्ते कदम. प्रौढ प्रताप पुरंदर, राजनीती धुरंधर, क्षत्रिय कुलवंतस छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. ज्या पद्धतीने आपण किल्ला चढताना खोबण्यांचा वापर केला त्याच पद्धतीने या पायऱ्यांमध्ये कोरलेल्या खोबण्यांना हात देत देत पायावर नजर ठेवत आपण किल्ल्याच्या खाली उतरू शकतो. हीच सर्वात सुरक्षित आणि सोपी पद्धत आहे. क्या देख रहा है? सूरज देख रही तेरी? कौन है? सेल्फी, तेरी सेल्फी निकाल रहा है क्या? इधर इधर दिख रहा है तू? चांद दिख रहा है ना? मेरी पिक्चर हो जाएगी उसके. क्या दिख रहा है तू? अरे सुसु करे तू रे यार, पागल गंदा तू गंदा. मित्रांनो, हा हरिहर किल्ला पाहायला 4 तास पुरेसे आहेत. म्हणजे 2 तास तुम्हाला किल्ल्यावर चढाई करायला आणि 2 तास किल्ला पाहायला. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो,
हा किल्ला अजिबात अवघड नाही आहे. तुम्ही सोशल मीडियावर जे व्हिडिओ पाहिले असतील, रील्स पाहिले असतील आणि तुम्हाला हा किल्ला येण्यासाठी किंवा पाहण्यासाठी तुम्हाला भीती वाटत असेल, तशी अजिबात भीती ठेवू नका. कारण हा किल्ला अजिबात अवघड नाही आहे. या छोटीसारखी लहान लहान मुलंसुद्धा तुम्ही या किल्ल्यावर आणू शकता, कारण ते अगदी व्यवस्थित किल्ल्यावर येऊ शकतात. सोपा आहे. मित्रांनो, तुम्हाला आजचा हा खतरनाक प्रवास कसा वाटला हे मला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा. चला तर मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूया का नवीन वळणावर, नवीन प्रवासात, नवीन ठिकाणी. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.